नागपुर स्थित रमन साइंस सेंटर एंड प्लानिटेरियम में अंतर्राष्ट्रीय संग्रहालय दिवस के अवसर पर जयंत खेड़कर द्वारा विशेष प्रदर्शनी का आयोजन किया गया। इस प्रदर्शनी में हाथ से बनाई गई कलात्मक वस्तुएं, विभिन्न देशों के पुराने सिक्के और नोट, दुर्लभ नाणे, पुराने इलेक्ट्रॉनिक उपकरण, ऐतिहासिक समाचार पत्र, विभिन्न देशों की मिट्टी और रेत, साबुन पर उकेरी गई डिजाइन, अनेक अनोखी वस्तुओं को प्रदर्शित किया गया। प्रदर्शनी देखने के लिए बड़ी संख्या में नागरिक पहुँच गए रहे थे और इन दुर्लभ संग्रहों की सराहना कर रहे थे। आयोजकों का कहना है कि इस प्रदर्शनी के माध्यम से लोगों को अपनी रचनात्मकता विकसित करने और नई चीजें बनाने के लिए प्रेरित किया जा रहा है। सर नमस्कार, माझं नाव कपिल धनराज बनसोड आहे आणि मी राहणारा नागपूरचंच आहे आणि इथे बघू शकता तुम्ही आशा भोसलेचं रिसेंटली निधन झालं आहे आणि दुसऱ्या दिवशी जे वर्तमानपत्रामध्ये त्यांची बातमी प्रसारित झाली यावरचे सर्व मी न्यूजपेपर इथे कलेक्ट केले आहे। तुम्ही बघू शकता की ते वेगवेगळ्या भाषेमधले आहे, जसं मराठी, इंग्लिश, हिंदी, कन्नड, गुजराती, बेंगॉली असे मी वेगवेगळे माझे मित्र आहे ऑल इंडियामधले, त्यांच्याकडून मी ते कलेक्ट केले आहे आणि आतापर्यंत त्याची संख्या जवळपास 166 आहे आणि पुढे अजून जमा करण्याचा माझा मानस आहे। मी डॉक्टर बळवंत भोयर, माझ्याकडे A to Z या क्रमांकानुसार असलेले देशांची नाणी आहे। विशेषतः मुद्रांच्या याच्यामध्ये मुद्रा म्हणजे करन्सी ही आतापर्यंत 204 देशांची संग्रह केलेला आहे। यामध्ये सगळ्यात लहान नोट जी आहे ती हाँगकाँग देशाचा आहे आणि सगळ्यात मोठा नोट 50 लाखांची जी मुद्रा आहे ती करन्सी झेकोस्लोवाकिया देशाची आहे। यामध्ये दक्षिण आफ्रिका, आशिया खंडातले आणि विशेषतः दक्षिण अमेरिकेतल्या देशातल्या खंडांची या सगळ्या खंडांचा माझ्याकडे नोटा आहे। या खंडातील असलेले जे देश आलेले आहेत त्या देशांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे। विशेष करून मोगल साम्राज्य असलेले जे देश आहेत, मुस्लिम कंट्री जी आहे, मुस्लिम कंट्रींचाही समावेश यामध्ये आहे। काही बौद्ध राष्ट्रही आहे, काही हिंदू राष्ट्रांचाही समावेश केलेला आहे। त्यामुळे सर्व देशांचा उपयोग या संग्रहामध्ये आलेला आहे। ही नाण्यांचं सुद्धा माझ्याकडे आहे, पण नाणींचं इथे प्रदर्शन मी ठेवलेलं नाही आहे, पण सगळ्या देशांची नाणी आहे। विशेषतः भारताच्या कल्चरला धरून, संस्कृतीला धरून नाण्यांचा उपयोग केलेला आहे। नाणी ही आपल्या आयुष्यातल्या जीवनाचा व्यवहार करणारी, जीवनाला पुढे आणणारी उपयुक्त अशी साधन आहे। त्यामुळे त्या नाण्यांचाही उपयोग करणं आवश्यक वाटतं। मी जयंत तांदूळकर, नागपूरचा रहिवासी आहे आणि माझं इथे जे कलेक्शन आहे हे कलेक्शन म्हणण्यापेक्षा हे क्रिएशन आहे। यामध्ये सर्वात लहान चरखा, जगातला सर्वात लहान चरखा तो ठेवलेला आहे। जगातली सर्वात लहान खाट ती ठेवलेली आहे आणि तसंच इथे बरेचसे तुम्हाला एकदम मिनिचर वुडन क्राफ्ट क्रिएशन तुम्हाला पाहायला भेटेल, ज्यामध्ये 25 पैशाच्या कॉईनवर 14 चेअर आणि एक राऊंड टेबल असा बनवलेला आहे। 1 रुपयाच्या कॉईनवर टी टेबल आणि 6 चेअर असं मटेरियल आहे। बाटलीच्या आतमध्ये तयार केलेल्या काही कलाकृती आहे, जशी खाट बाटलीच्या आतमध्ये बनवलेली आहे। बरेचशा मटेरियल जसं पेन स्टँड बनवलेलं आहे, हे पण बाटलीच्या आतमध्ये बनवलेलं पेन स्टँड आहे। बरेचशा मटेरियल तुम्हाला जसं आता याचा विशेष म्हणजे कसं, आम्ही जेव्हा म्हणजे लहान होतो आमचे खेळणे आम्हाला स्वतःच बनवावं लागत होते, जसं बैलबंडी, पेरखंडाचे ते चष्मे वगैरे, आणि तीच आमची सुरुवात आहे। पुढे याला मी छंदाचं रूप दिलं आणि एक वेगळं असं, जसं आता ग्रामीण भागात जसे बैलबंड्या, छकडे वगैरे असतात तर त्याच्या प्रतिकृती मी नंतर बनवलेल्या आहे। खाटा वगैरे असतात, जशा ह्या खाटा, आता अशा खाटा बनवल्या किंवा काही विणकाम केलेल्या खाटा आहे, छोटे चरखे आहे, काय म्हणते सोफा सेट आहे, टी टेबल आहे, असं हे मटेरियल मग मी पण सुरुवात तीच आहे। लहानपणापासून आमचे खेळणे आम्ही स्वतः बनवायचं, त्यातूनच ही सुरुवात झालेली आहे। मी पराग पुरुषोत्तम पूरकर, आज संग्रहालय दिवस औचित्याने ही जी प्रदर्शनी आहे त्यात मी 209 देशांची नाणी आणली आहेत। A पासून Z पर्यंत त्या सिरीजमध्ये ती लावलेली आहे। काही जे डेट कंट्रीज आहेत त्यांची पण यात नाणी आहेत। असे एकंदर 319 देशांची नाणी जमा होऊ शकतात। सध्या माझ्याकडे 209 झालेले आहेत। कधीपासून तुम्हाला छंद लागला? जवळपास 5 ते 6 वर्षापासून मी हे करतो आहे आणि हळूहळू संचय होतो आहे। किती देशाची सध्या तुमच्याकडे नाणी आहे? माझ्याकडे म्हणजे परदेशी नाणी, भारतीय नाणी वगैरे असं बराच संग्रह आहे। त्यांच्याकडचे बंद ज्या नाणी असतात, एरर कॉईन्स असतात, असे सगळे प्रकार आहेत। पण आपण एक थीमच आणावं लागतं म्हणून इथे सगळा संग्रह लावता येत नाही। माझ्याकडे जवळपास 209 आणि पूर्ण संख्या जवळपास 16,000 नाणी सध्या आहे।
आज इंटरनॅशनल म्युझियम डे आहे. त्यानिमित्ताने नागपूरच्या रमन सायन्स या ठिकाणी एक विशेष आयोजन करण्यात आलं आहे. जयंत खेडकर यांनी हे आयोजन केलं आहे. नेमकं हे आयोजन काय आहे या दिवसाच्या निमित्ताने आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आज तुम्ही हे जे आयोजन केलं आहे, असं अनेकदा तुम्ही आयोजित करत असता, आज काय विशेष आहे आणि कशा प्रकारचं हे आयोजन आहे, याच्या मागचा हेतू काय आहे तुमचा? संग्रह जो आहे हा माणसांना जोडतो. कलेक्शन मेक्स कनेक्शन हा रमन सायन्स सेंटरचा उद्घोष वाक्य आहे. हे जे 20 लोक इथे दिसतात आहेत, हे माझ्या संस्थेशी बऱ्याच वर्षापासून जुडलेले आहेत आणि छंद वैभव हॉबी क्लब या संस्थेचं हे 25वे वर्ष आहे आणि दरवर्षी आम्ही वर्षातून 4 प्रदर्शन घेतो. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं प्रदर्शन जे आहे ते रमन सायन्स सेंटरमध्ये असतं, कारण की इथे विविध संग्राहकाचा लोकांना दर्शनाचा लाभ मिळतो. जानेवारीमध्ये नागमणी म्हणून कॉईन्स अँड करन्सी नोटचं एक्झिबिशन असतं. डिफेन्समध्ये ऑक्टोबर तारीख आहे, कामठी कॅन्टॉन्मेंटमध्ये एक्झिबिशन होतं, तेही कलेक्शनचं असतं. एअरफोर्स डेचं आमचं वेगळं एक्झिबिशन असतं. असे बरेच प्रदर्शन आम्ही जिथे जिथे लोक आमंत्रण देतात तिथे आम्ही करत असतो. आपण इथे बघितलं असेल, इथे सर्व वेगळ्या वस्तूंचं कलेक्शन आहे. आपण बऱ्याच लोकांच्याकडे बघितलं असेल, वस्तू फार छोटी असते. यावर्षी आमच्याकडे लहान मुलं येऊ शकले नाही, कारण रमन सायन्स सेंटरने त्यांच्याकरता वेगळ्या वर्कशॉप घेतलेल्या आहेत. आजकाल जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, जरी सरकार किंवा बाकी लोक AI बद्दल बोलत असतील, पण मी त्याच्या फार विरुद्ध आहे. कारण की त्याच्यामध्ये कलेक्टरची किंवा माणसाची, मुलाची, विद्यार्थ्याची काहीही कंट्रीब्युशन नाही आहे. तो कम्प्युटर उघडून काहीतरी आपले वेडे वाकडे चित्र करतो. म्हणून मी जयंत खेडकर आणि माझ्या संस्थेचे लोक मोबाईल, TV, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या दूर मुलांना ठेवावं असं निवेदन करतो. या पूर्ण आयोजनामधनं काय उद्दिष्ट आहे तुमचं? काय याच्यातनं फायदा होत आहे? विद्यार्थ्यांना सुद्धा, पुढच्या पिढीला काय फायदा होत आहे? आज तुम्ही तुमच्या मुलाला सांगितलं कुठल्या एका विषयावर निबंध लिहा, तो सर्व कम्प्युटर उघडेल, त्याच्यातून पेस्ट कॉपी करेल. त्याच्यामध्ये त्या मुलाची क्रिएटिव्हिटी काय आहे? शून्य. आज मुलाला म्हटलं की तुम्ही कॉर्पोरेशनला एक पत्र लिहा की आमच्या नळात पाणी नाही येत आहे, तो कम्प्युटर उघडेल, कॉपी पेस्ट करेल. मुलांमध्ये, स्टुडंट्समध्ये, विद्यार्थ्यांमध्ये क्रिएटिव्हिटी निर्माण व्हावी, हा माझ्या संस्थेचा उद्देश आहे. मीडिया आज आवश्यक आहे, ठीक आहे, पण तुमची क्रिएटिव्हिटी काय आहे? तुम्ही काय करून राहिले? हे या संस्थेचा उद्देश आहे आणि आम्ही याच्यामध्ये फार यशस्वी आहोत. तुम्ही इथे बसाल, हा जो नितीन बक्षी आहे माझ्याकडे 5 वर्षापूर्वी आला होता. मी काय करू, आज त्याचा संग्रह तुम्ही पाहिला असेल. म्हटलं काहीही कर पण कलेक्शन कर. माझ्याकडे एक कलेक्टर आला, म्हणे सर माझ्याकडे काय करू. म्हटलं काय कर, तुला बुद्ध धर्माबद्दल किती माहिती आहे हे सांग. म्हटलं किती देशांमध्ये बुद्ध धर्म हे तुला माहीत नाही, मग तू काय त्याच्याबद्दल सांगतो. फक्त काय गव्हर्नमेंटकडनं फायदा घ्यायचा असेल तरच नका करू. क्रिएटिव्हिटी करा आणि लोकांमध्ये समाज जागृती जागेल असं काही करा. आज चायना जगात सगळ्यात जास्त मोठी कंट्री आहे. जपान सगळ्यात जास्त प्रगती कंट्री आहे. त्यांचं उदाहरण घ्या. त्याच्यानंतर तुम्ही जुने भांडे वगैरे पाहिले असतील. आज लोक आपण AI वगैरे करतो. पहिले लोखंडाचे भांडे, मग स्टीलचे भांडे, आणि आज 2026 नंतर आपण मातीचा तवा, मातीच्या कढया ह्या गोष्टीचा वापर करतो आहे. तर हे क्रिएटिव्हिटी आहे. लोकांमध्ये जागृत करा की फलाण्या भांड्यामध्ये खाल्ल्यावर पॉयझन होतं, फलाण्या भांड्यामध्ये. आणि माझ्या इथे जे मृदंग जो आहे तो मातीचा आहे, तो मृदंग बनतो. तसंच आमच्या इथे मृद शिल्प आहे की मातीच्या भांड्यांचा वापर करा. फ्रीजच्या पाण्याने घसा बसतो, बिमाऱ्या होतात. माठामध्ये सुरईमध्ये, पाण्यामध्ये जे गुण येतात ते तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स किंवा या माध्यमात येणार नाही. आमच्या इथे क्रिएटरही आहेत, ते तुम्ही सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतले. या संपूर्ण आयोजनाच्या मागे एकच हेतू आहे की मुलांमधली क्रिएटिव्हिटी वाढली पाहिजे, पुढची पिढी जी आहे ती सक्षम झाली पाहिजे, ती नुसती AIच्या भरोशावर जगली नाही पाहिजे, तर त्यांनी स्वतः काहीतरी क्रिएट केलं पाहिजे. हाच यामागचा हेतू आहे असं जयंत खेडकर म्हणताय. कॅमेरा पर्सन विलाससह मी प्रकाश शुंकलवर, महाराष्ट्र 24 नागपूर.